श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की शर्वरी आता कोर्टात सांगत असते की विक्रांतला पैसे हवे होते म्हणून मी मुळशीला आले. सर्वांना सांगितले देखील, परंतु कुणाचाच विश्वास बसेना, कारण विक्रांतने स्वतःची इमेजच तशी तयार केलेली होती. अखेर वहिनीने मध्यस्थी करून नानांशी बोलणं केलं, तेव्हा नाना पैसे द्यायला तयार झाले. त्यानंतर आता ज्या दिवशी नाना मला पैसे देणार होते त्याच दिवशी विक्रांत मुळशीत आला आणि त्याचा मला फोन आला. आता हे सगळं काही ती सांगत असते. इकडे विक्रांत शरूला फोन करून म्हणत असतो की हे बघ, मी मुळशीत आलोय. जर का तो म्हातारा देवळाच्या मागे पैसे घेऊन आला नाही ना, तर तो मेलाच. आता ही शरू हे सगळं काही सांगते आणि पुढे म्हणते की मी खूप घाबरले होते, त्यामुळे मी लगेच देवळाच्या मागे गेले आणि तेव्हा विक्रांत नानांवर वार करत होता. मी खूप घाबरले, मी त्याला अडवत होते आणि आता विक्रांत कशा प्रकारे नानांच्या डोक्यात एका विटेने वार करतोय ते दाखवण्यात येतं. आणि शरू ओरडतच असते की विक्रांत थांब, थांब रे विक्रांत. पुढे शरू सांगते की नंतर तो माझ्या दिशेने धावून आला. मी खूप घाबरले होते. त्यानंतर मी त्याला मारण्यासाठी काही शोधत होते. इतक्यात माझ्या हातात ती हातोडी आली. नंतर जेव्हा मला मारण्यासाठी तो खाली वाकला तेव्हाच ती हातोडी, असं म्हणत कशा प्रकारे तिनेच ती हातोडी विक्रांतच्या डोक्यात घातली आणि त्याच्याशी विक्रांत खाली कोसळला. ते सर्व काही ती सांगत होती. काही दाखवण्यात आलं. शरू आता रडतच कबुली देते की मी मुद्दामून विक्रांतला नाही मारलं, स्वतःला वाचवण्यासाठी मला ते करावं लागलं. जज साहेब, मला खरंच विक्रांतला मारायचं नव्हतं, पण जर का त्या दिवशी मी त्याला मारलं नसतं तर आज इथे मी जिवंत उभी नसते. हे देखील तितकंच खरं आहे. असं बोलत शर्वरी आता सर्व काही सांगते. सर्वजण आता शरूचं बोलणं ऐकत असतात. आता जज साहेब मात्र शरूला प्रश्न करतात की इतकं सगळं घडलं तरीही तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःचा गुन्हा का कबूल केला नाहीत? तेव्हा शर्वरी रडतच म्हणते की मी खूप घाबरले होते. तेव्हा जज साहेब, खूप घाबरले होते मी. माझ्या डोळ्यात देखत माझे नाना म्हणजेच माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खरं तर त्यावेळेला राहुलच माझ्या मदतीसाठी आला. आम्ही दोघेही नानांना हॉस्पिटलमध्ये नेणारच होतो, परंतु तितक्यात जानकी वहिनी तिथे येते हे मला जाणवलं आणि आम्ही दोघे पुन्हा घाबरलो. कारण जर का जानकी वहिनीने आम्हाला तिथे पाहिलं असतं तर तिला हेच वाटलं असतं की आम्हीच दोघांनी नानांना मारलंय. म्हणूनच आम्ही थोड्या वेळासाठी तिथे लपलो, कारण मला माहिती होतं की जानकी वहिनी नानांना हॉस्पिटलला नेणार आणि तिने तेच केलं. आता जानकीलाही आठवतच असतं कशा प्रकारे तिलाच नाना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले होते आणि लागलीच तिने त्यांना हॉस्पिटलला नेलं होतं. पुढे शर्वरी म्हणते की आता त्यानंतर इकडे विक्रांतच्या डेड बॉडीचं काय करायचं हा प्रश्न होता, परंतु राहुल माझ्यासोबत होता. त्याच्याच मदतीने ती डेड बॉडी आम्ही आमच्या घराच्या मागच्या अंगणात नेऊन पुरली. त्यानंतर ही हातोडी देखील तिथेच टाकली, कारण जर का पुढे जाऊन आळ माझ्यावर आला तर आम्ही कोर्टात सांगू शकलो असतो जर मी विक्रांतला मारलं तर मग ती डेड बॉडी आमच्या अंगणात आणून का पुरेल. आणि अगदी तशाच पद्धतीचं आर्ग्युमेंट सुरुवातीला झालं देखील. जज साहेब, मला असं वाटलं होतं की कोणीतरी मला मुद्दामून फसवतंय, हा असा भास निर्माण करून मी सहज सुटू शकेल, परंतु नाही. नंतर हे सगळं माझं मलाच खूप खायला लागलं आणि नंतर मी ठरवलं की बस झालं, आता जे काही आहे ते सगळं कोर्टाला सांगायचं. जज साहेब, मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली. मला माहिती आहे मी जे काही केलंय तो खूप मोठा गुन्हा आहे, परंतु हे सगळं मी फक्त आणि फक्त सेल्फ डिफेन्समध्ये केलंय. मला माफ करा प्लीज, असं म्हणत शरू आता रडत असते. तेव्हा जज देखील सगळं काही नोट डाऊन करत असतात. त्यानंतर ॲडव्होकेट अवंतिका उठतात आणि कोर्टात सांगत असतात की मिलॉर्ड, आत्ताच माझ्या आशील शर्वरी यांनी सगळं काही कबूल केलंय. हा गुन्हा त्यांनी स्वरक्षणासाठी केलेला आहे. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार विक्रांतच्या नखामध्ये नानांचं रक्त आढळलं होतं.
या अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्याकडे स्वतःचा जीव वाचवण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. इतकंच नाही तर स्वतःच्या डोळ्यादेखत स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या नवऱ्याने मारणं हे सगळं खूपच ट्रॉमॅटिक असू शकतं. परंतु हेही तितकंच खरं आहे की माझे आशिल शर्वरी यांनी जो गुन्हा केलाय तो फक्त आणि फक्त सेल्फ डिफेन्समध्ये. त्यामुळे माझी माननीय कोर्टाला विनंती आहे की त्यांना निर्दोष मुक्त करावं, असं आता अवंतिका आर्ग्यू करते. शरू देखील रडतच हात जोडून उभी असते. तर तेव्हाच ॲडव्होकेट देसाई उठतात. आणि शर्वरीला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागतात. त्यांना तशी परवानगी मिळते देखील. तेव्हा ॲडव्होकेट देसाई शरूकडे येतात आणि तिला प्रश्न विचारतात की हे सगळं कधी घडलं होतं, म्हणजे एक्झॅक्ट वेळा तुम्ही सांगू शकता का? तेव्हा शरू सांगू लागते की होय, मी सकाळी 11:20 ब्रेकफास्ट केला. त्यानंतर 12:05 मी राहुलशी बोलले आणि 1:50 मी तिथे पोहोचले जिथे या विक्रांतने नानांना मारलं होतं. त्यानंतर सेल्फ डिफेन्स म्हणून मी त्याचा प्रतिकार केला. या सगळ्यात कदाचित 1:55 2 वाजले होते असतील. आता जेव्हा शरू हे सगळं सांगत असते तेव्हा जानकीला आठवतं की हेच सगळं अगदी हुबेहूब तिने जानकी व अवंतिकाला देखील सांगितलं होतं. यात काहीही बदल नव्हता. आता जानकी मात्र अवाक होऊन शरूचं बोलणं ऐकतच असते. हे ऐकून इकडे ॲडव्होकेट देसाई मात्र बोलतात की नो मोर क्वेश्चन्स मेलॉर्ड, आणि जागेवर येऊन बसतात. तेव्हा जज साहेब सांगतात की देसाई यांच्या क्रॉस क्वेश्चन नंतर देखील काहीही बदललेलं नाहीये. सगळे साक्षी पुरावे युक्तिवाद ऐकता हेच निदर्शनास येते की शर्वरी यांनी हा खून स्वतःच्या बचावासाठी केलेला आहे आणि स्वतःच्या बचावासाठी केलेल्या एखाद्या कृतीला खून म्हणता येत नाही. त्याचमुळे कोर्ट शर्वरी यांना निर्दोष मुक्त करत आहे. हे ऐकताच इकडे अवंतिका सारंग सुटकेचे निश्वास सोडतात. राहुललाही आनंद झालेला असतो, परंतु जानकी आणि ऐश्वर्या मात्र विचारात असतात. इकडे रडतच कठड्यात शर्वरी देखील मोकळा श्वास घेत असते. तेव्हा जज साहेब मात्र सांगतात की परंतु या सगळ्यात शर्वरी यांनी कोर्टाशी खोटं बोललं, कोर्टाचा इतका वेळ वाया घालवला, यासाठी त्यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. त्यानंतर आता कोर्टाची कारवाई स्थगित होते. सर्वजण जज साहेबांसमोर आदराने उभे राहतात. त्यानंतर जज तिथून निघून जातात. इतक्यातच आता ऋषिकेश आणि सौमित्र सुमित्रेला घेऊन परत येतात. तिला पाहताच ही शरू आई असं म्हणत होऊन रडतच असते. तिला मिठी मारते आणि सांगते की आई, मी निर्दोष सुटले. सौमित्र ऋषी दोघांनाही आनंद होतो. त्यानंतर शर्वरी रडतच सांगते की माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास झालाय, खूप चुकले मी. सुमित्रा तिला समजावते की हे बघ बाळा, आता जे झालं गेलं ते सगळं विसरून जा आणि नव्याने आयुष्य जगायला सुरुवात कर. आता शरू विचारत असते की आई, तुझी तब्येत तर बरी आहे ना, तू ठीक आहेस ना? सुमित्रा तिला बोलते, होय, नको काळजी करूस. आता इकडे सर्वच जण खुश असतात. जानकी मात्र विचार करत शरूकडे पाहत उभी असते. ऐश्वर्या ते हेरते आणि हळूच आवाजात विचारते की शर्वरीची तर सुटका झाली आहे, परंतु तू काय इतकी टेन्शनमध्ये दिसत आहेस? तेव्हा जानकी सांगते की कारण टेन्शन येईल अशाच गोष्टी घडल्यात. तू शर्वरीचं बोलणं नीट ऐकलं का? कारण ज्या दिवशी खून झाला त्या दिवशीच्या इतक्या परफेक्ट वेळा त्यांच्या लक्षात कशा? इतकी घाई गडबड, स्ट्रेस, ती देखील सगळ्या घटनाक्रमांच्या ज्या परफेक्ट वेळा त्यांनी सांगितल्यात ना, यावरून असंच वाटतं की या वेळा त्यांनी मुद्दामून लक्षात ठेवल्यात. जसं एखादा दिवस पाठ करावा असं. कुठलाही स्ट्रेस, टेन्शन न घेता त्यांनी देसाई वकिलांच्या प्रश्नांची पटापट उत्तरे दिली. काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड काय आहे आता शोधावंच लागेल, असं जानकीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर थोडा वेळ उलटतो आणि सर्वच जण घरी पोचतात. दाराशी आल्यानंतर सुमित्रा म्हणते की शरू, अगं थांब.
ती बोलते की काय ग आई. तेव्हा सुमित्रा जानकीला सांगते की जाऊन जरा तांदूळ आणि वाटीत पाणी घेऊन येतेस का? शर्वरीची दृष्ट काढायची आहे. जानकी ही होकार देते, परंतु इतक्यात ऐश्वर्या मात्र मध्येच बोलते की खरं तर दृष्ट अवंतिकाची काढायला हवी, कारण इतकी कॉम्प्लिकेटेड केस इतक्या स्मार्टली हँडल करून तिनेच तर शर्वरीची सुटका करून आणली ना, म्हणून दृष्ट तर अवंतिकाची काढायला हवी. तेव्हा आता इकडे सुमित्रा सांगते की होय, अवंतिकाच तर जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. हे बघ, परंतु शरू इतक्या दिवसांपासून जेलमध्ये होती, तिथे सतत तिच्या बाबतीत काही ना काही वाईट घडत होतं, म्हणून तिची दृष्ट काढायची आहे. तेव्हा जानकी सांगते की हो आई, मी आत्ताच तांदूळांनी पाणी घेऊन आले. आता जानकी आतमध्ये जाते. सुमित्रा, ऋषिकेश, सारंग हे तिघेही आतमध्ये येत असतात. तर आता अवंतिका ती काही पुढे होणार, परंतु ऐश्वर्या म्हणते की तू थांब ग, तुझी ही दृष्ट काढायची आहे. आता अशा प्रकारे शरू आणि अवंतिका दाराशी उभ्या असतात. जानकी येते, दोघींवरही तांदूळ ओवाळते, त्यांच्या पायावर पाणी टाकते आणि आता ते बाहेर फेकायला जाते. इतक्यात आता सौमित्र पूजेचं ताट घेऊन येतो आणि हसतच जानकीला म्हणतो की वहिनी, अगं माझ्या बायकोला ओवाळ ना. आता जानकीचं लक्षच नसतं, ती वेगळ्याच विचारात हरवलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी, अगं सौमित्र काय बोलतोय, तो सांगतोय की अवंतिकाला ओवाळ. तेव्हा जानकी हसूनच म्हणते की हो, ओवाळायलाच हवं तिला. आणि त्यानंतर ती अवंतिकाला टीका लावत तिला प्रेमाने ओवाळत असते. अवंतिका ही खुश असते आणि सौमित्रला म्हणते की काय रे सौमी, आता येऊ न मी आत? तो सांगतो की हो, या आता. त्यानंतर शर्वरी, अवंतिका आता आतमध्ये आलेले असतात. सर्वच जण हॉलमध्ये एकत्र बसतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की माझ्या कृपेने सगळंच काही ठीक झालं. आता देवाकडे एकच प्रार्थना आहे की माझ्या कुटुंबाला कोणाची दृष्ट नको लागू दे रे बाबा. तेव्हा जानकी सांगते की आई, तुम्हीच काळजी करू नका, आपल्या कुटुंबाला कुणाचीही दृष्ट लागणार नाही, मी तशी काळजी घेईल. आता त्यानंतर सुमित्रा सुचवते की सत्यनारायणाची पूजा करायला हवी घरात, कुठलंही अरिष्ट नको म्हणून प्रार्थना करायला हवी, असं सुमित्रा म्हणते. ते ऋषिकेश सांगतो की आईची इच्छा आहे ना, मग करून टाकूया आपण पूजा. ती देखील होकार देते. त्यानंतर शरू बोलते की मी जरा फ्रेश होऊन आले आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर ऋषिकेश जानकीला सांगतो की आता आपण सगळे एकत्र आहोत, तर तुझ्या हातचा मस्त फक्कड चहा होऊन जाऊ देत ना. ती हसूनच होकार देते. तेव्हा सारंग मध्येच बोलतो की आणि वहिनी, तुझ्या हातची कांदा भजी देखील कर ना, सगळ्यांनाच आवडतात. तेव्हा अवंतिका त्याच्यावर हसतच असते. जानकी मात्र बोलते की हो, आलेच मी. आता तिचाच हा उदास चेहरा ऐश्वर्याने पुन्हा एकदा हेरलेला असतो. त्यानंतर त्या दोघेही किचनकडे येतात. काही वेळाने आता सगळी तयारी झालेली असते. जानकी मात्र विचारातच असते. ऐश्वर्या तिला पाहते, काहीही बोलत नाही. इतक्यात अवंतिका तिथे येते. आता ती चेंज करून आलेली असते आणि हसूनच विचारत असते की काय काय मग, झाली का सगळी तयारी? ऐश्वर्या होकार देते. जानकी काहीच बोलत नाही. ते पाहून अवंतिका विचारते की काय हो वहिनी, कसला इतका विचार करताय? तेव्हाच जानकी मात्र तिला विचारते की अवंतिका, मला सांग, तू सकाळी किती वाजेला नाश्ता केला असशील ग? तेव्हा आता अवंतिका बोलते की 8:30 पावणे 9च्या दरम्यान केला असेल वहिनी. आता जानकी म्हणते की 8:30 की पावणे 9, नक्की कधी? तेव्हा अवंतिका म्हणत असते की असं एक्झॅक्ट टायमिंग कसं लक्षात राहणार ना, केला असेल 8:30 नंतरच. त्यानंतर जानकी तिला विचारत असते की मला सांग, तू कोर्टात जायला कधी निघालीस? तेव्हा आता अवंतिका म्हणते की 10 ते 10:30च्या दरम्यान आपण निघालो. जानकी पुन्हा विचारते, 10, 10:15 की 10:30 एक्झॅक्टली कधी निघालीस? इकडे अवंतिकालाही प्रश्न पडलेला असतो की जानकी असं का विचारते. तेव्हा जानकी तिला सांगते की अवंतिका, अगं तू सकाळी कधी नाश्ता केला, कोर्टात जायला कधी निघालीस, तुला परफेक्ट काहीच माहीत नाही आहे.
तू सगळ्या वेळा अंदाजे सांगते, परंतु मग शर्वरी वंशंना इतक्या परफेक्ट वेळा कशा माहिती? कारण जेव्हा देसाई वकिलांनी प्रश्न केला तेव्हा तर त्यांनी सगळ्या वेळा अगदी ॲक्युरेट सांगितल्या. 1:55 हे झालं, 12 वाजता ते झालं, हे सगळं एवढं परफेक्ट कसं माहिती ग? ते देखील अशा परिस्थितीत जेव्हा इतका गोंधळ होता, टेन्शन होतं. म्हणूनच मला त्यांचं सगळं ऐकून असं वाटतंय की ह्या वेळा त्यांनी ठरवून लक्षात ठेवल्या. अवंतिका काही बोलायला जाणार इतक्यात तिकडनं सुमित्रा येते. आता जानकीने तिला पाहिलेलं असतं, त्यामुळे ती पटकन विषय बदलत म्हणते की ऐश्वर्या, तू जरा भजी तळून घेशील का ग? ऐश्वर्याही होकार देते. आता सुमित्रा पुढे आलेली असते. ती जानकीला सांगते की देवासमोर ठेवायला थोडासा शिरा किंवा खीर करशील ना ग जानकी? जानकी होकार देते. सुमित्रा तिथून निघून जाते तेव्हा जानकी अवंतिकेला म्हणते की हो बोल आता. तेव्हा आता अवंतिका सांगत असते की वहिनी, तुम्हाला सांगू का, म्हणजे तुमचं बोलणं आणि या श्रोत्यांनी ज्या काही वेळा वगैरे सगळं लक्षात ठेवलंय ते सगळं मला फार काही खटकत नाहीये. म्हणजे माझ्या बाबतीत सांगायला गेलं तर माझा दिवस असा फार काही वेगळा नव्हता. परंतु वहिनी, अहो शरुताई बाबतीत तसं झालं नव्हतं ना. त्यांच्या बाबतीत खूप असामान्य आणि भयंकर गोष्ट घडली होती. त्यामुळे कदाचित त्यांनी सगळंच नीट व्यवस्थित लक्षात ठेवलं असेल. जानकी मात्र आणखी विचारात पडलेली असते. आणि मंडळी, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात अवंतिका स्पष्टपणे म्हणते की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. परंतु वहिनी, हे सगळं तुमच्या मनात ऐश्वर्याने पेरलंय ना? तेव्हा ऐश्वर्या देखील चिडूनच म्हणते की अवंतिका, अगं काय वाटेल ते बोलतेस. आता त्यानंतर इकडे रूममध्ये आलेली ही शरू राहुलला कॉल करते आणि रडूनच त्याला सांगत असते की माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. परंतु राहुल मात्र सांगत असतो की असेल, परंतु मला आता इथे फार काळ थांबता येणार नाही, त्यामुळे मी उद्याच निघतोय. तेव्हा आता लगेच त्याने फोन कट केलेला असतो. शरू रडतच तिचा मोबाईल बाजूला करते. इतक्यात जानकी येते आणि शरूच्या मोबाईलवर असलेला राहुलचा असा फोटो ती पाहते. मंडळी, आता नक्की या शरू आणि राहुलने अशी काय प्लॅनिंग केली असेल आणि हे सगळं काही रचलेलं असेल? जानकी या सगळ्याच्या मुळाशी कसं पोहोचते, हे तर कशा प्रकारे जानकीला साथ देणार? दोघीही स्मार्टली इकडे या शरू आणि राहुलचं पितळ कसं उघडं पाळणार, सगळं काही पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.